तुम्ही ह्याच्यारच सगळे तुमचे उदरनिर्वाह तुम्ही गव्हर्नमेंटाची सबसिडी मी तसे किती घेतला म्हणजे गव्हर्नमेंट स्किमीच्या अंडर गाई घेतल्या काम देणं स्किमी अंडर गाई घेतल्या कितले घेतलेले 20 घेतलेले आणि ह्या त्या गाई असले पळय तातूंतली हेल्लेली म्हणजे त्यांचे तो वासरा झाले पळय ते हेल्ले ह्याच गायींचे ते तुमका मोठे नुकसान हय ते मोठे नुकसान कित्याक आता पळय वासरू जाल्यार आता गाई 1-1.5 लाख गायची रेट आहा सध्या वासराक पोसपाक गव्हर्नमेंट पैसे येता आणि तेच वासराला हे आता आमचे वासरा पळय हे आता अति धाकटी वासरा दोघांनी गाभण आसा 25 महिन्यांनी गाय जाता आणि 5,000-10 हजारांनी घेऊन आमकां लॉस नसते बरोबर तो येता म्हणटा पळय न्हू तो कित्या खातीर येता असो आसतलो तेंकां हांगा वयर कितें बांदलेले आसा किंवा आता मोपा एअरपोर्ट जाला त्याच्यामुळे त्याचो परिणाम जाला काय मोपा एअरपोर्ट म्हणजे आता तांकां रावपाक जागा ना न्हू जनावरां खंय रावतलीं मारपाक सरकाराची ताका बंदी आसा लोकांनी कितें करपाचें आतां आमची आता ही टोटल 11 नग जालो ह्या 2-2.5 म्हयन्याक 11 नग जालो आयज आमचो एक गोठो भरतलो आसलो हय बरोबर काय 5 आनी 10 दिवन आमकां कांय जायना ल्हाना शिवाय काय व्हडला जायना बरोबर आतां ह्या भुरग्यांची सुद्दां आतां आमकां व्हडली काळजी पडल्या इस्कॉलान ल्हान भुरगीं आहात कंपाउंड आहा कंपाउंडांत तेंच्यांनी हें बांदल्यात काय टॉयलेट बांदल्या सर आहा इस्कॉलान आसा समज मुतांक गेलो आनी थंयसून जर येवन भुरग्याक खंयच्या घेवन गेलो कोण जबाबदार ताका लागीं इस्कॉल आहा आमकां हें टेन्शन जालां आतां 10-11 नग जालो म्हणजे एक गोठो आमचो खाली जालो हय बरोबर आनी हांगाच्यान गोठो आनी तुमचें घर ना म्हटल्यार 20 मिटराचेर लागींच आहा आनी हे राती तो दुसरो भाव आमचो 2 वरां आसा 2 जायसर राती आसलो हयसर त्याच्या उपरांत हो खाल्ला आमचे हे रातचे 11-12 जायसर 1-2 जायसर आसतात म्हणजे ते धुवपाक आसतात तांकां पाणी दिवपाक आसतात सगळं साफ करपाक आसतात त्याच्या नंतर ते घरा वयतात तरी पूण तो येता ते दिसा चेडो आमचो थंय वयर आसलो नकत खंय वासरू आराडला म्हण तो वचून न्हांवन येयलो जाल्यार तो मरणे वाटेन गेलो मोठो आहा म्हणजे 7-8च्या उपरांत नकत दिल्लो म्हटल्यार असो येता बरं तुमचो ह्यो व्यवसाय कसलो दुधाचोच धंदो आमचो आमच्या घरान नोकरी कोणाक ना आनी हो जर धंदो ना जाल्यार आमी उपाशी मारपाची पळय आमची काय करपाचो 5,000-10,000 दिवन हेका काय जातालो सांग ल्हाना शिवाय काय व्हडला जायना जावंक शकना बरोबर मागीर आमी आयज पर्यंत ती ल्हानाची व्हडली करून आमची आतां ही हो आतां चेडो आमचो आतां 4थी पिडयेचो म्हणजे आमच्या आजयेचो धंदोच्या फाटल्यान आमी आतां आमच्या बापायन तो सादारण जालो मागीर आतां आमी रीण काडून गायी घेतले म्हशी घेतले वाडयलो धंदो आतां ही आतां आमची 4थी पिढी आतां म्हाज्या चेड्याची आतां 4थी पिढी म्हाजी 3री पिढी काय हो धंदो आमचो होच धंदो आमच्या घरान सर्विसेक कोण ना आमकां काय बायांनी बाबू अजगोकारान सर्विसेक काही लागना चेड्याक लागून मी तेच्या कडेन गेले सुद्दां कोणाक सर्वीस दिवपाचें ताका विचारला आमी सर्वीस कोणाक दिवपाची म्हणजे आतां आमी घालता मत तूं कोण सर्वीस कोणा कडेन मागपाची तुज्या कडेन मागपाची आमच्या वाड्यार सुद्दां कोणाक लायले जाल्यार तूं अमक्या बाबा लायले आपूण म्हूण सांग तरी सुद्दां आमी साथीच आतां तुमचे कडेन कितली गोरवां आसात गोरवां आसात म्हाजे कडेन आतां म्हशी आहात आतां 3 म्हशी आहात एक विकले आतां रेडो विकलो 2 रेडे आहात बारीक वासरां आहात ह्या आतां गोरवां ती गोरवां त्या गोठ्यान आहात गोरवां कितली आसा गोरवां कितले आहात रे 32 गायी आसा आनी वासरां आसा तुमचं सगळें हेचेरच उदाहरण आनी हेच्या शिवाय आमकां काय ना उलाढ आमचे सगळे हेचेरच करा आमी जिवाचे आमचा रक्ताचा पाणी आता हेचे काम करून 4-5 फूट लांब आसा आनी ते समय फूट दोळ्यांनी पयला सारको तो बिबटो वाघ ना बिबटो वाघ पण अंदाजे कितल्या हायटीक आसा तो हायटीक एक 3 फूट हायटी आसतलो आणि लांबी एक 1.5 मीटर आसतलो आता ह्यो जो तुमचो प्रकार जालो कितले दीस आता 3 महिन्यांक हे आता 11वे 3 महिन्यान 11 तुमची 11 खाल्ले आणि याच्या पहिले खाल्ले 10-12 खाल्ले मागीर तुम्ही ह्या संदर्भात फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्टाक ते सायन लेटर सुद्धा केला त्याने पिंजरो घालपाक 2 फावटी तांकां लेटर दिला पूण अजून काय तेंचे हे ना पिंजऱ्याचे कितें ध्यान आणि हांगाच्यान 1 किलोमीटर प्रायमरी स्कूल आहा मागीर तेंच्यांनी कितें सांगले फॉरेस्टान त्याने सांगला की तू लेटर दे मग ते आम्ही वर हे करता म्हणपाक आणि मग त्याच्या उपरांत पिंजरो घालतले सांगला पूण अजून काय घालूंक ना 10-15 दीस जाले लेटर देऊन
बरं, आणि तुम्ही 3 महिन्यापासून जो प्रकार तुमचा चालू आहे हय, आपण ते खाल्ले काय ते त्यांना आम्ही हे करतात न्हू, ते त्यांचो मनीस येता पंचनामा करपाक आणि वेटनरी डॉक्टर येता पंचनामा करपाक. मी फक्त पंचनामा करूनच फक्त गेले. पंचनामा करून गेला आणि कितें ते कंपनीचे 5,000 नाल्यार 6,000 बीन दिता अशें. अजूनपर्यंत त्यांच्यानी धरच्या खातीर कितें ना कितेंच करूंक ना. आणि ह्याच्या पयलीं सुद्दां हांवें सांगलेलें पिंजरो घालया म्हणून, कित्याक तो हांगा येता आणि हांगाच्यान एकट्याची बोकडी येयली, 3 दीस पयलीं बोकडी येयली आणि आता हे परत आज हे वासरू मारले. म्हणजे तो हांगाच आसा तर? हय, हांगाच आसा. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.